नमस्कार, मी किशोर कदम, कवी सौमित्र. मी आज जवळजवळ 7-8 वर्षांनी पुन्हा शिर्डीमध्ये आलेलो आहे. 7-8 वर्षांपूर्वी एका फिल्मच्या शूटिंगच्या संदर्भामध्ये KB ग्रँड हॉटेलमध्येच आम्ही थांबलो होतो आणि KB ग्रँडचे मालक जे आहेत वाघचौरे साहेब, तेच प्रोड्युसर होते त्याचे. त्याबरोबर त्यांची खूप चांगली मैत्री झाली. 7-8 वर्ष आलो नसलो तरी फोनवर आमचं वरचेवर बोलणं होतच असतं. त्यांच्यामध्ये अशी काहीतरी क्वालिटी आहे की एकदा त्यांच्याबरोबर मैत्री झाली की मग ती कायमची होऊन जाते, असा त्यांचा गुणधर्म आहे. मी कालच ऐकलं की राजेश शृंगारपुरे पण सतत माझ्याबरोबर होता तो इथं शूटिंगला. हे एक झालं आणि त्यावेळेला आम्ही खूप चांगल्या प्रकारे दर्शन वगैरे झालं होतं. पण साईबाबांबरोबर माझं असोसिएशन फार जुनं आहे. मी लहानपणी 7वी-8वीत असताना माझ्या चुलत्यांबरोबर शिर्डीमध्ये यायचो. माझी चुलती शिर्डीची आणि तिचा सख्खा भाऊ आणि वडील या सगळ्या ज्या आरत्या होतात त्या आरत्यांना सनई चौघडा वाजवायचे. बिडवे, त्यांचं आडनाव बिडवे आणि जगदीश बिडवे नावाचा त्यांचा भाऊ होता. आणि त्या आरत्यांना मी जेव्हाही मे महिन्यात इकडे यायचो तेव्हा त्यांच्याबरोबर आरतीला मी ते वाजवायला बसायचो. आणि त्या आरत्या म्हणजे काकड आरतीपासून संध्याकाळच्या आरतीपर्यंत मी लहानपणापासून अनुभवलेलं आहे. मी मे महिन्यात जवळजवळ 3-4 वेळेला इथं आलेलो आहे आणि बरेच दिवस राहिलेलो आहे. त्यावेळीची शिर्डी आणि आत्ताची शिर्डी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे तिथून जिथे आम्ही राहत होतो मंदिरापासून जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या थोडं कमी, तिथून आम्ही चालत यायचो. आजूबाजूला मोठी शेती असायची आणि मोठमोठी झाडं होती. वातावरण इतकं तापलेलं नसायचं. दुकानं फार रेअर होती. मंदिराच्या परिसरामध्ये आता जो काही बदल झालेला आहे काळानुरूप तो अजिबात नव्हता. बागा होत्या, झाडं होती आणि अन्नछत्र होतं. मला अजून आठवतंय की त्या अन्नछत्रातलं चविष्ट अन्न अजून मला आठवते. आणि आल्यानंतर मी वाघचौरे साहेबांना, त्या आमचे जे आम्हाला सिक्युरिटी ऑफिसर होते माळी साहेब, त्यांना सुद्धा विचारलं. ते अन्नछत्र अजून चालू आहे आणि मला खात्री आहे की त्याची चव अजून त्या अन्नाची तशीच असेल. बरेचदा तिथं जेवलेलो आहे. पुस्तकं वाचायला या देवळाच्या परिसरामध्ये झाडाखाली खूप वेळा बसलेलो आहे. आणि जिथं आमचं घर होतं त्या घराच्या पलीकडल्या शेतामध्ये जाऊन अनेक झाडांखाली बसून पुस्तकं वाचलेलं आहे. संध्याकाळी घालवले आहे. ती शिर्डी मला अजून आठवते. याबद्दल मागच्या वेळेला शूटिंगला मी जेव्हा आलो तेव्हा आपलं काहीच बोलणं झालं नव्हतं. आणि माझी बायको सुलभा ही ऑल इंडिया रेडिओमध्ये अनाऊन्सर आहे आणि ती सोलापूरची आहे. ती आयुष्यात पहिल्यांदा शिर्डीमध्ये आलेली आहे. ती खूप श्रद्धाळू अशा व्यक्तिमत्वाची आहे. उपास तापास खूप करते आणि साईबाबाला इथे म्हणजे वाघचौरे साहेबांमुळे आणि इतर मित्रांमुळे कालपासून जे आम्हाला दर्शन झालं आणि पहाटेच्या आरती आम्हाला अटेंड करायला मिळेल, त्यामुळे ती खूप आनंदी झाली. मला सुद्धा खूप वाटलं बरं. आणि काकड आरतीबद्दल मला असं वाटतं की साईबाबांच्या आरत्या ज्या त्यावेळेला गायल्या जायच्या, त्या चाली, ते शब्द, ते इतके नादमधुर आहेत आणि ते ऐकत असताना आणि एका सुरामध्ये सगळे एकत्र गात असताना एक वेगळंच वातावरण तयार होतं. आणि कितीही वेळ चालली ती आरती तरी ही आरती म्हणजे संपू नये असं वाटतं आणि खूप वातावरण चांगलं होतं. त्यावेळेला सुद्धा काकड आरतीला गर्दी असायची, पण आत्ता जेवढी गर्दी असते तेवढी गर्दी नसायची. म्हणजे आता तर लोक म्हणजे आता संपूर्ण भारतातून इकडे येतात असं कळलं. आणि तिरुपती का होईना किंवा साईबाबा का होईना अशी अनेक तीर्थक्षेत्र आहेत जी
काळानुरूप बदलत गेलेली आहेत, कमर्शियल झालेली आहेत. परंतु हे कमर्शियल होणं आणि लोकांची श्रद्धा या दोन परस्पर वेगळ्या गोष्टी आहेत. लोक रात्रभर चालून साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. आज सकाळी जेव्हा गेलो तेव्हा कळलं की रात्री 12 पासून लोक तिकडे लाईन लावून थांबलेली असतात काकड आरतीसाठी. लहानपणी मला हे काहीच माहीत नव्हतं, याच्याबद्दल जागरूकता नव्हती. पण आता विचार करताना असं वाटतं, आंध्रमधून हजारो लोक येतात, संपूर्ण देशातून इतके लोक येतात. आम्ही सुद्धा महाराष्ट्रात असून मी असं ऐकलं की दर महिन्याला सुद्धा इथे येऊन आरती आणि लाईनीत उभं राहून असे दर्शन घेणारे अनेक उद्योगपती आहेत, कलावंत आहेत. मला असं वाटतं की एखादं व्यक्तिमत्व जे एनलाइटनमेंट ज्याला मिळते आणि त्या व्यक्तिमत्वामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो. मला असं वाटतं की 1912 पासून साईबाबांचं जे इकडे अस्तित्व होतं त्याच्यामुळे हा सगळा प्रदेश समृद्ध झालेला आहे आणि लोक इकडे खूप आनंदी दिसत आहेत. त्यांचं अस्तित्व अजूनही इकडच्या वाऱ्यामध्ये, झाडामध्ये, मंदिरातल्या प्रत्येक परिसरामध्ये, त्या झाडातनं पडणाऱ्या पानांमध्ये सगळं दिसत असतं मला असं मला वाटतं. आणि ज्या श्रद्धेनं इतक्या संख्येनं लोक येतात ती श्रद्धा पाहून असं वाटतं की अजूनही बाहेर राजकारण काही चाललं असलं तरी माणसाची श्रद्धा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लोकशाही आणि तोपर्यंत लोकांचं जगणं सुसह्य होत राहणार आहे. धन्यवाद. आणि मी पहिल्यांदाच आले शिर्डीमध्ये आणि काकड आरती काल संध्याकाळी पण आम्ही जाऊन आलो देवळामध्ये आणि मी पहिल्यांदाच ती मूर्ती बघितली. फक्त ऐकून होते शिर्डीचं महत्त्व आणि साईबाबांच्याबद्दल, पण मला ते शब्दात सांगता येत नाही की इतका छान अनुभव होता आणि खूप वर्षांपासून मनात यायचं होतं. आणि पण हा जो अनुभव आहे, हा अनुभव जो मी घेतला अगदी जवळून, मूर्तीच्या जवळून, त्याचा तो आपले KB ग्रँडचे आमचे मित्र, त्यांच्यामुळे आम्हाला तो घेता आला. आणि म्हणजे खरं त्यांची मी खूप आभारी आहे की त्यांनी मला खूप जवळून असं दर्शन करून देण्याची संधी त्यांनी मला मिळवून दिलेली आहे. आणि मला सांगता येत नाही शब्दात की कसं, म्हणजे साईबाबा असो किंवा कुठलेही श्रद्धास्थान असो किंवा कुठलेही तीर्थक्षेत्र असो, तिथं जेव्हा आपण जातो तिथला अनुभव हा शब्दात व्यक्त न करता येण्यासारखाच असाच असतो. आणि मला खूप आनंद झाला आहे, खूप बरं वाटतं आहे, एकदम शांत पवित्र असं मन झालेलं आहे. नक्की काय आज पहिल्यांदा आलात, मग नक्की काय तुमच्या भावना असतील की काय बाबांशी तुम्ही बोलला असाल, काय प्रार्थना केली असेल, सगळ्यांनाच जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे मग नाही, मला असं वाटतं की आता इथून गेल्यानंतर बाबांची संवाद सुरू होईल आणि सुरू राहील. कळलं का? इतक्या वर्षांनंतर ते वातावरण जे वर्षानुवर्ष मनात थिजून गेलं होतं ते आता परत वाहायला लागलेलं आहे. याच्यामुळे वातावरणामुळे, आम्ही इथे राहिल्यामुळे, या परिसरामुळे आणि या उन्हामुळे आता काही दिवसातच पाऊस पडेल आणि खूप सुंदर परिसर होऊन जाईल. आणि साईबाबा म्हणजे स्वतः काहीही न मागता प्रसन्न झाल्यासारखं वाटतील असं वातावरण होऊन जाईल. त्याच्यामुळे हा परिसर हा नेहमीच मला आवडत आलेला आहे. इथून काहीच अंतरावर माझं गाव आहे, तळेगाव दिघेचं आहे मी. आणि मी लहानपणापासून म्हणजे जेव्हाही तळेगावला आलो तेव्हा इथे आलेलो आहे. पण मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये माझं काम वाढत गेलं आणि त्याच्यामुळे येणं बंद झालं आणि खूप वर्षांनी आज परत आलो, त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो आहे. मला तर नेहमीच आनंद वाटतो सर, कारण मला नेहमी जाणून घ्यायचं असतं की जेव्हा लोक पहिल्यांदा इथे येतात की मग त्यांना काय असं त्यांच्यासोबत असेल घडलेलं की त्यांना इथं खेचून येतात, ते इथं यावं वाटतं त्यांना, म्हणजे नक्की काय त्यांच्या भावना असतील. आम्ही तर इथंच राहतो त्यामुळं आम्हाला माहिती आहे की किती ओढ असते. आणि जेव्हा लोकांना बघतो की इतक्या लांबून विदेशातूनही लोक येतात आणि ते त्यांना शक्य असेल तर ते 2 महिन्यातून 3 महिन्यातून येतच राहतात. मग काय ती पावर असेल की त्यांना ते इथं शिर्डीत खेचून आणते.
मग ते काय नक्की प्रे करत असतील हे नेहमीच जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे मला तर विचारायला आनंदच वाटतो. आम्ही ज्या काळात इथं शिर्डीमध्ये आलो आहे, मुंबईमध्ये तर गरम होतच आहे, पण इथं जरा जास्त गरम होत आहे. त्यामुळे माझ्या कवितेमध्येच मी म्हटलेलं आहे की ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो. पाना फुला छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ. उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. मराठी हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. सोबतच हॉटेल केबिस ग्रँड येथे सदिच्छा भेटही दिली. त्यावेळी हॉटेल केबिस ग्रँडचे संचालक दिलीप वाकचौरे यांच्यातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. या भेटीच्या वेळी अभिनेते किशोर कदम यांनी शिर्डीच्या काही जुन्या आठवणी सांगितल्या. यावेळेस साई प्रवाह टीव्ही शिर्डी प्रतिनिधी सुनील वायकर, सुचिता कुलकर्णी, ज्ञानेश्वरी नांदेकर, वेब सिरीज अभिनेते रोहिदास मोरे आदी उपस्थित होते. दुनिया को देने वाला जिस घर पे जाके झोली फैलाता था, वो घर कितना पावन होगा, पवित्र होगा. श्री साई बाबा जब भिक्षा मांगा करते थे, उनमें से कुछ घर ऐसे थे वहां बाबा अक्सर जाया करते थे. वो घर किसके थे? आज वो घर की स्थिति में है. यह सभी अनसुनी कहानी यात्रा साई धाम की इस कार्यक्रम में बहुत जल्द आपके सामने लेके आ रहे हैं. शिर्डी गॅझेटियर. श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दीपर्यंत संपूर्ण माहिती. ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घ असे चरित्रही नाही. बाबांच्या चमत्कार वगळून श्री साईबाबा शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला, दुर्लक्षित असलेला, विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे. श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनिशी तारखेनिशी यात आलेली आहे. उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे. अभ्यासकांसाठी हा संदर्भ ग्रंथ ठरावा. विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे. शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी 9922 44 43 08 या मोबाईलवरती संपर्क करावा. साई प्रवाह टीवी शिर्डी चैनल के इस वीडियो को अगर आप सभी साई भक्त पसंद करते हैं तो श्री साई बाबा प्रचार और प्रसार हेतु इसे लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलिए. साई राम,